साजूक रवाळ दाणेदार तूप बनवायचे तर काहीच आयडिया नाही आहे किंवा कसं बनवायचं काहींना माहितीही नसतं किंवा लोण्याचा गोळा तयार होत नाही. आता थंडीचे दिवस चालू आहेत तर कधी कधी काय होतं, थंडीच्या दिवसात लोण्याचा गोळा तयार होत नाही आणि तूप असं बनत नाही. तर आज मी तुम्हाला साजूक तूप अगदी घरच्या घरी कशा रीतीने बनवायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते. सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा. आता सर्वात प्रथम बघा, जे आपण विरजण घेऊन त्याच्यामध्ये दुधावरची साय टाकतो, तर त्या विरजणामध्ये जेव्हा आपण साय टाकतो ना तेव्हा ते रोज मिक्स करून ठेवायचं. आता हे बघा, एक आठवड्याभराचे हे डबे साठलेले आहेत माझ्याकडे. तर मी विरजण टाकून त्याच्यामध्ये साय ॲड करत असते रोज, आणि असे हे माझे 3 डबे साठले आहेत. परंतु रोज ते मिक्स करून ठेवायचं, म्हणजे असं छान वास येत नाही किंवा खराब होत नाही बघा. आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. आता हे 3 डबे साठलेत, तर आता लोण्याचा गोळा तयार होत नसेल तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवते बघा. तर सर्वात प्रथम आता इथे मिक्सर जारमध्ये हे एकदा फिरवून घ्यायचं. तर पाणी थोडंसं कमी घालायचं, कारण दह्यामध्ये काही वेळेला पाणी असतं आणि आपण जेव्हा मिक्सर जारमध्ये ते फिरवायला घेतो त्यावेळेला ते बाहेर येतं, म्हणून थोडंसं कमी घालायचं. आता बघा, मिक्सर जारमध्ये फिरवताना आपण एकदाच फिरवायचं, एकदा किंवा दोनदा फिरवायचं, फार वेळ फिरवत नाही बसायचं. एकदा फिरवलं की ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी, म्हणजे फ्रीजमधलं पाणी थोडं थोडं ॲड करायचं. कधी कधी काय होतं की लोण्याचा गोळा होत नाही आणि लस्सीसारखं तयार होतं, तर मी तुम्हाला दाखवतेच बघा. तर आता एकदा फिरवून मी थोडं थोडं पाणी ॲड करते आणि थंड पाण्याचा वापर करायचा आहे. काही वेळेला काय होतं की आपण फिरवताना अगदी लस्सीसारखं प्लेन होतं, मग त्यामध्ये थोडंसं थंड पाणी ॲड केलं ना की लोण्याचा गोळा काही वेळेला पटकन बनतो. आणि तरी पण काही वेळेला बघा, पाणी ॲड करूनसुद्धा गोळा बनत नाही लोण्याचा, आणि लोण्याचा गोळा पटकन बनला नाही ना तर तूप बनवायला खूप वेळ लागतो. तर मी तुम्हाला अगदी प्रोसेससह दाखवते बघा. तर मी एकदा फिरवून घेते हे जे 3 डबे साठलेले आहेत ते. तर आता तुम्ही बघताय हे बघा, तर त्याच्यामध्ये थंड पाणी मी ॲड केलं आहे, परंतु तरीही गोळा झालेला नाही आहे. मग आता अशा वेळेला काय करायचं, रवीने पुन्हा हुसळायचं. थोडंसं रवीने हुसळलं की साईडला ठेवायचं झाकण ठेवून. तर रवीने आता मी पूर्ण त्याच्यामध्ये हुसळून घेते आहे बघा. तर आता पाणी वगैरे ॲड करायचं नाही. आपण जेव्हा फिरवताना थंड पाणी वापरलं होतं तरी पण लोण्याचा गोळा होत नाही. तुम्ही थंड पाणी वापरा किंवा कधी कधी कोमट पाणी वापरलं तरी पण काही वेळेला पटकन गोळा बनतो, काही वेळेला बनतच नाही, असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे मग मी काय करते की रवीने असं हुसळते आणि हुसळल्यानंतर झाकण ठेवून एक 5-7 मिनटं, अर्धा तास किंवा 10 मिनटं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही साईडला ठेवायचे, आणि नंतर लगेच लोण्याचा गोळा बनतो. किंवा रवीने हुसळताच लोण्याचा गोळा बनला जातो. त्यामुळे फार काही टेन्शन घ्यायचं नाही, लगेच लोण्याचा गोळा तयार होतो. तर मी तुम्हाला दाखवते बघा. 5 मिनटं हुसळायचं चांगलं सगळीकडनं. आणि तूप बनवायला फार वेळ लागत नाही, अगदी 10-15 मिनटामध्येच तूप तयार होतं. तर फक्त लोण्याचा गोळा तयार झाला पाहिजे. कधी कधी काय होतं की आपल्याला वाटतं की लोण्याचा गोळा तयार झाला आहे आणि जो वरती फेस येतो आपण लगेच तो काढून चमच्याने कढायला ठेवतो, पण त्याला खूप वेळ लागतो. प्रॉपर असा लोण्याचा गोळा तयार झाला पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर आता 5-7 मिनटं झाले, मी चांगलं रवीने हुसळलं आहे. आता तुम्ही बघताय बघा, हळूहळू लोण्याचा गोळा तयार व्हायला लागला आहे, म्हणजे लोणी साईडला येतं आहे हळूहळू. आणि नंतर मग एका साईडला ताक राहतं आणि दुसऱ्या साईडला लोण्याचा गोळा एकत्र जमा होतो. तर फक्त रवीने 5-7 मिनटं उसळायचं. टाईम असेल तुम्हाला तर झाकण ठेवून तुम्ही साईडला ठेवायचं, किंवा मग जर वेळ असेल तुम्हाला तर उसळताच बघा, रवीने साईडला असं केलं ना की लगेच लोण्याचा गोळा साईडला असं तयार होतो. आणि जे ताक आहे तर ते बघा, खूप असं घरगुती आपलं घट्ट तयार होतं. त्याची तुम्ही कढी बनवू शकता किंवा त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करून तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा दुपारच्या वेळात घेऊ शकता. आता तुम्ही बघताय बघा, मी हुसळलं आणि लगेच साईडला आता लोणी तयार झालेलं आहे बघा. तर हे असं लोण्याचा गोळा साईडला जमा होतो आणि ताक एका बाजूला राहतं. मग हे रवीनेच असं साईडला करून घ्यायचं आणि एका टोपामध्ये लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आणि त्यातलं पूर्णपणे पाणी किंवा जे काही ताक राहिलं असेल तर ते निथळून काढायचं आहे.
तर असा लोणी तयार होतं आहे. असा गोळा तयार झाला पाहिजे. तर मी अजून बघा थोड्या वेळ असं हुसळत ते लोणी जेव्हा साईडला येतं ना, प्रॉपर सगळं काढून घ्यायचं तयार झाल्यानंतर. आणि बघा केवढं छान गाईचं दूध घेतलं ना, गाईच्या दुधापासून जेव्हा आपण साजूक तूप बनवतो ना, तेव्हा ते रवाळ आणि दाणेदार होतं. आणि जेव्हा म्हशीचं बनवतो ना, तेव्हा ते व्हाईट कलरचं होतं. गाईचं तूप हे पिवळसर दिसतं आणि ते खूप हेल्दी राहतं आपल्या शरीरासाठी. तसेच लहान मुलांनासुद्धा गाईचं दूध दिल्याने इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स खूप प्रमाणात असतात, त्यामुळे शक्यतो म्हशीचं दूध अवॉइड करायचं आणि गाईचंच दूध तुम्ही शक्यतो घ्यायचं आहे. तर तुम्ही बघताय आता लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. तर मी पूर्ण प्रॉपर सगळं रवीने हुसळून घेतलं, सगळं लोणी काढून घेतलेलं आहे. आणि जे ताक राहिलेलं आहे त्या ताकाची तुम्ही फ्रेश अशी कढी बनवू शकता किंवा दुपारच्या वेळात पाणी ॲड करून तुम्ही पातळ ताक घ्यायचं आहे. वजन कमी करतं, मेंटेन ठेवतं, त्यामुळे असं तुम्ही दुपारच्या वेळात ताक घ्यायचं आहे. आता इथे मी कढायला ठेवलेला आहे बघा. तर असं अधूनमधून हलवायचं, जो वरती फेस येतो तरी कधी कधी काय होतं उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. चमच्याने असं सतत 1-2 वेळा मधून अधून हलवायचं. तर बघा आता तूप तयार झालेलं आहे आणि आपण पूर्ण लोण्यातलं पाणी काढून घेतलेलं होतं. जे काही लोण्यातलं जे ताक किंवा पाणी असतो, पाण्याचा कण, ते सगळं आपण निथळून घेतलेलं आणि जो लोणे आपण कढायला ठेवलं तर ते पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा पूर्ण असं जे लोण्याचं कण वगैरे असतात ते पूर्ण आपल्याला म्हणजे असे ब्राऊन कलरचे झाले तरच समजायचं की तूप झालेलं आहे. आणि असं तूप पूर्णपणे नितळ असं दिसतंय. आता मी गॅस ऑफ केलेला आहे बघा आणि थोडं थंड झाल्यावर आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर असं हे साजूक तूप घरच्या घरी तयार होतं आणि स्मेल तर विचारू नका, एवढा छान सुटलेला आहे. तर असं बघा तूप तयार झालेलं आहे आणि मी आता एका टोपामध्ये गाळून घेते आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर एवढं तूप पडलेलं आहे. रोज 1 लिटर दूध घेतो आणि जवळपास बघा आठवडाभरामध्ये म्हणजे 9 ते 10 दिवसांमध्ये माझे हे 3 डबे साठतात आणि अर्धा लिटरला थोडं जास्त तूप वरती पडतं. आता हे तुम्ही गाईचं गावठी साजूक रवाळ तूप दाणेदार असं घ्यायला गेलात तर जवळपास बघा 1600 ते 1700 रुपये किलो आहे. म्हणजे जवळपास हे 700 ते 800 रुपयाचं तूप पडलेलं आहे. तर पूर्ण असं तयार करून घ्यायचं तूप आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी लोण्याचा गोळा झाला नाही तर तुम्ही थंड पाणी ॲड करून मिक्सरला एकदा दोनदा फिरवून रवीने हुसळायचं आणि त्यानंतर लोण्याचा गोळा लगेच तयार होतं. आणि पूर्ण लोण्याचा गोळा तयार झाल्यानंतरच तूप कढायला ठेवायचं. तर आता बघा पूर्णपणे मी गाळून घेतलेलं आहे आणि आता नंतर हे मी एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहे थंड झाल्यानंतर. तर असा कलर आला पाहिजे साजूक तुपाचा. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता तूप थंड झालेलं आहे. मी एका बरणीमध्ये ते गाळून घेते. तर असं गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे काही लोण्याचे छोटे छोटे कण असतात काळसर असे तर ते गाळून निघतात आणि प्लेन असं तूप दिसायला लागतं. तर आता हे मी गाळून घेते एका बरणीमध्ये आणि त्यानंतर मग जे उरलेलं तूप आहे मग त्यामध्ये असं साजूक तुपातील शिरा किंवा मग चपातीला लावून चहा चपाती वगैरे मुलांना डाळ भातावर असं तूप घेता येतं. आणि जेवणामध्ये आहारामध्ये तुपाचा वापर पाहिजेच. तर आता बघा एवढं तूप झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तर पूर्णपणे बघा अर्धा लिटरला थोडं जास्त पडलेलं आहे. म्हणजे जवळपास हे 700 ते 800 रुपयाचं तूप झालेलं आहे आणि एवढं प्युअर गावठी असं तूप आपण घरी तयार केलेलं आहे आणि एवढं तूप वरती झालेलं आहे बघा. तर अजून अगदी प्युअर दूध असेल ना तर खूप म्हणजे अर्धा किलोलाही जास्त पडतं तूप. तर एवढा छान कलर आलेला आहे आणि असं साजूक तूप मी घरच्या घरी तयार केलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा लोण्याचा गोळा तयार झाला की नाही ते पण सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.
तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.